शनिदेव म्हणतात, 7:30 लागल्यावर जर एका क्षणात कोणाला कसे गरीब बनवतो, बघा. मित्रांनो, आजची ही कथा केवळ मनोरंजनासाठी नसून ती जीवनाला दिशा देणारी, मनाला अंतर्मुख करणारी आणि कर्म, धर्म, संयम व श्रद्धा यांचे अतिशय खोल अर्थ उलगडून दाखवणारी आहे. ही कथा आहे शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित. पण प्रत्यक्षात ती कथा माणसाच्या आयुष्यातील चढउतार, परीक्षा आणि शेवटी मिळणाऱ्या न्यायाची आहे. ही कथा सांगते की देवतासुद्धा माणसाच्या सत्याची, सहनशक्तीची आणि धर्मनिष्ठेची परीक्षा घेतात. आणि जो त्या परीक्षेत उतरतो त्याचं आयुष्य पुन्हा उजळून निघतं. खूप पूर्वीची गोष्ट आहे. स्वर्गलोकात एक दिवस विचित्र वातावरण निर्माण झालं होतं. शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्यात विचारांचा संघर्ष सुरू झाला होता. दोघेही आपापल्या स्थानाबद्दल, आपल्या सामर्थ्याबद्दल ठाम होते. माता लक्ष्मी यांना वाटत होतं की संसार, समृद्धी, सुख, समाधान आणि ऐश्वर्य यांचं मूळ कारण मी आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. तर शनिदेव म्हणत होते की न्याय, कर्मफळ, शिक्षा आणि योग्य वेळेला योग्य परिणाम देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, त्यामुळे श्रेष्ठत्व माझंच आहे. हा वाद इतका वाढला की स्वर्गलोकातही त्याचा तोडगा निघेना. शेवटी दोघांनी मिळून एक निर्णय घेतला. आपण पृथ्वीवर जाऊन एखाद्या अत्यंत इमानदार, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजाकडून याचा निर्णय करून घेऊया. त्या काळात पृथ्वीवर प्रयागराज नगरीत हर्षवर्धन नावाचा एक राजा राज्य करत होता. तो आपल्या न्यायासाठी, धर्मासाठी आणि सत्यासाठी दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होता. लोक त्याच्याकडे देवासारखं पाहायचे. त्यामुळे शनिदेव आणि माता लक्ष्मी दोघेही पृथ्वीवर अवतरले आणि थेट राजा हर्षवर्धनच्या दरबारात पोहोचले. राजाने दोघांचं अत्यंत आदराने स्वागत केलं. पण जेव्हा त्यांनी आपला प्रश्न मांडला तेव्हा राजा हर्षवर्धन धर्मसंकटात सापडला. त्याला समजत नव्हतं की मी कोणाला श्रेष्ठ कसं म्हणू. शनिदेव नाराज झाले तर संपूर्ण राज्यावर संकट येईल आणि माता लक्ष्मी नाराज झाल्या तर राज्याची समृद्धी नष्ट होईल. राजाच्या मनात भीती, चिंता आणि संभ्रम एकाच वेळी दाटून आला. तरीही त्याने कुठलाही उतावळा निर्णय घेतला नाही. शनिदेव आणि माता लक्ष्मी यांनी त्याला 1 महिन्याचा अवधी दिला आणि सांगितलं की विचार करून निर्णय द्या. तेव्हापासून राजा हर्षवर्धन अस्वस्थ झाला. त्याची झोप उडाली. तो दिवस-रात्र एकच विचार करत होता. एकाला मोठं म्हणालो तर दुसऱ्याचा कोप ओढवेन. अशा अवस्थेत त्याची पत्नी राणी यशोमती त्याच्या मदतीला आली. तिने अत्यंत शांतपणे आणि शहाणपणाने एक उपाय सुचवला. तिने सांगितलं की तुम्ही थेट निर्णय देऊच नका. दोघांनाही त्यांच्याच कृतीतून उत्तर मिळेल अशी व्यवस्था करा. राजाने तिचा सल्ला मान्य केला. महिन्याभरानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी दरबारात आले तेव्हा त्यांच्यासाठी सोनं आणि चांदीची सिंहासनं ठेवलेली होती. माता लक्ष्मी सोन्याच्या सिंहासनावर बसल्या तर शनिदेव चांदीच्या सिंहासनावर. राजा शांतपणे म्हणाला की तुम्ही दोघांनीच तुमचं स्थान ठरवलं आहे, यात मी काय बोलू. हा निर्णय ऐकून शनिदेवांच्या मनात राग निर्माण झाला. त्यांनी राजावर आपला कोप सोडला. राज्यात भीषण दुष्काळ पडला. पाणी, अन्न, धन सर्व काही नाहीसं झालं. प्रजा राज्य सोडून पळू लागली. राजा हतबल झाला. एके दिवशी परिस्थिती इतकी बिकट झाली की राजाने स्वतःचं राज्य सोडण्याचा निर्णय घेतला. तो पत्नीला घेऊन अज्ञात दिशेला निघून गेला. वाटेत वादळ, अंधार, संकट यांचा सामना करताना माता लक्ष्मी त्यांना एका लहान मुलीच्या रूपात मदत करतात, तर शनिदेव नाविकाच्या रूपात त्यांचं उरलेलं धनही हिरावून घेतात. तरीही राजा कुठेही धर्माचा मार्ग सोडत नाही. तो म्हणतो, हे सगळं माझ्या कर्माचं फळ आहे. पुढे तो जंगलात लाकूड फोडून कष्ट करून जीवन जगू लागतो. माता लक्ष्मी त्याच्या कष्टांना सोन्यात बदलतात, तर शनिदेव पुन्हा त्याची परीक्षा घेतात. त्याची पत्नी यशोमती पतिव्रता धर्मासाठी स्वतःचं सौंदर्यही त्यागते. राजा अनेकदा लुटला जातो, फसवला जातो, पण तो कुठेही अन्यायाचा मार्ग स्वीकारत नाही. अखेरीस सत्य उघड होतं, न्याय मिळतो, पत्नी परत मिळते आणि राज्यही परत मिळतं. शेवटी शनिदेव आणि माता लक्ष्मी प्रगट होतात आणि सांगतात की ही स्पर्धा नव्हती, ही परीक्षा होती. जो माणूस संकटातही धर्म, सत्य आणि संयम सोडत नाही त्याचा नाश कधीच होत नाही. जो गरिबीतही पाप करत नाही त्याच्यावर लक्ष्मीची कृपा टिकून राहते. जो संपत्तीत गर्व करत नाही त्याच्यावर शनिदेवही कृपावंत होतात. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्य कितीही कठीण असलं, कितीही परीक्षा आल्या, तरी जर आपण सत्य, धर्म आणि संयमाचा हात सोडला नाही तर शेवटी देवही आपल्या बाजूने उभे राहतात. संकट ही शिक्षा नसून ती घडवणारी परीक्षा असते आणि जो त्या परीक्षेत उतरतो त्याचं आयुष्य अखेर प्रकाशमान होतं.